यवतमाळमधून एक सकारात्मक आणि हृदयस्पर्शी बातमी, दुःखावर फुंकर घालणारा एक सुंदर उपक्रम. रसिकाश्रय संस्था घाटंजीतर्फे राबवण्यात येणाऱ्या जीवाची मुंबई या सामाजिक उपक्रमांतर्गत यंदा शेतकरी आत्महत्याग्रस्त 30 विधवा महिलांना 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी मुंबई दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकार होत आहे. जीवनातील असह्य वेदना आणि संघर्षातून जात असलेल्या या महिलांना 2 दिवस आनंद, दिलासा आणि नव्या आशेचा अनुभव देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या सफरी दरम्यान महिलांना हाजी अली दर्गा, सिद्धिविनायक मंदिर, फिल्म सिटी तसेच अलिबाग येथील समुद्र सफारीचा अनुभव देण्यात येणार आहे. यापूर्वीही या उपक्रमातून निराधार, वृद्ध आणि घरेलू महिला कामगारांना मुंबई दर्शन घडवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात आले होते. दुःखाच्या छायेत जगणाऱ्या आयुष्यांना क्षणभर आनंद देण्याचा हा प्रयत्न खरंच समाजातील संवेदनशीलतेचं सुंदर उदाहरण म्हणावं लागेल. एकतर यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, जिथे भारतातून सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झालेल्या आहे आणि त्याच्यामुळे हे दुःख काय असतं हे मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. एकल महिला जी नवरा गेल्यानंतर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी तिच्या डोक्यावरती येत असते. तिचे मुलं हे सगळे ती मोठं करत असताना सासरची लोकही पाहिजे तसा तिला रिस्पॉन्स देत नाही आणि समाज एक वेगळ्या नजरेने तिला बघत असतो. अशा याच्यात ती संघर्ष करत आपल्या लेकराला पोसत असते, स्वतःही जगत असते. अशा याच्यातून 4 पैसे स्वतःवरती कधी खर्च करावे आनंदासाठी हे ती करूच शकत नाही. तिला वाटते आज 5,000 रुपये जरी खर्च केले आपण आपल्या आनंदासाठी, फिरण्यासाठी, तेवढ्यातच आपला महिनाभराचा किराणा होऊन जाईल आणि म्हणून ती कधीही हे करत नाही. आणि म्हणून रसिकाश्रय संस्थेच्या माध्यमातून आम्ही लोकांनी जीवाची मुंबई गेली 3 वर्ष झाली हा उपक्रम सुरू केलेला आहे. यावेळेस एकल महिलांना घेऊन आम्ही मुंबईला चाललो आहे. समुद्र सफारी करणार आहे, राजकीय नेत्यांना भेटणार आहे, फिल्म स्टारना भेटणार आहे, साडी चोळी करणाऱ्या या सगळ्या महिलांची जेवढा आनंद या महिलांना देता येईल तो आम्ही लोक या जीवाच्या मुंबईच्या माध्यमातून देणार. यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हा म्हणून हा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, याच्यात काही वावगं नाही आहे. पण हा जेव्हा हे संकट ज्यावेळेस येते त्यावेळेस एक खूप मोठा डोंगर त्यांच्या समोर असतो. पण ही जी महिला आहे आमची, आज ह्या ज्या महिला आहे यांनी कधी हार मानली नाही आहे आणि तिचा सदैव हा जिंकण्याचा प्रयत्न असतो. जे ठेवलेलं संकट मागे ठेवून जो तुझा पती जातो त्याला सामना करण्याची एक शक्ती तिच्यामध्ये आहे आणि हे करत असताना तिने आपले मुलांना वाढवणे, त्यांचं शिक्षण करणे, त्यांचं पालन पोषण करणे ही जबाबदारी तिने पूर्णपणे स्वीकारलेली आहे आणि ती स्वीकारून पण राहिली आहे. पण हे ओझं वाहत असताना एक कुठलं तरी मानसिक तिला त्रास होत असतो. मानसिक एक दृष्ट्या ती थोडी थकलेली पण असते. पण हे कुठेतरी थोडं दूर ठेवून थोडासा आनंद पण तिला त्या जीवनामध्ये घेता यावा यासाठी म्हणून महेश भाऊनी जी संकल्पना आहे त्यांची खूपच चांगली आहे आणि त्या संकल्पनेला आमच्या सर्वांचं अभिनंदन त्यांच्यासाठी आम्ही करतो.